आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फे आता भाविकांना देण्यात येणारा प्रसाद यापुढे कागदाच्या पिशवीत न देण्यात येणार। मंदिर परिसरामध्ये प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय। मुंबईतील जे शासकीय रुग्णालयामध्ये अवयवदानामुळे 9 गरजू रुग्णांना जीवनदान। सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये अवयवदानाचा हा कार्यक्रम राबवण्यात येणार। जे रुग्णालयातनं या कार्यक्रमाला सुरुवात। बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बेकायदा बांधकामावरून आता काय पावलं उचलणार त्याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करा। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांचं राज्य सरकारला आदेश। तर मुंबईमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रत्येक वॉर्डामध्ये मोबाईल डस्ट संक्शन आणि मशीन्स घेणार। तर प्रत्येक मशीनसाठी या ठिकाणी पालिका 40 लाखांचा खर्च करणार। डस्ट सक्शन मशीन्स धूळ नियंत्रणाचं काम करणार असल्याची उपायुक्तांची माहिती। शहापूरमधील किनवळी या ठिकाणी स्टोन क्रशरमुळे प्रदूषणात वाढ। तर प्रदूषणाच्या वाढीमुळे आता नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर सुद्धा परिणाम। मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी। शहापूरच्या आसनगाव ते चेरपोली या फाट्याजवळ या ठिकाणी वाहतूक कोंडी। तर वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटर पर्यंतच्या लांबच लांब रांगा। मुंबईच्या मालाडमधील मीठ चौकी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला। तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची घोषणा। मालाडमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पूल महत्त्वाचा मानला जातो। बोरिवली पोलिसांची अंमली पदार्थांच्या विरोधात विशेष मोहीम। 47 लाखांच्या हिरोईन ड्रग्जसह 4 आरोपींना अटक। तर उत्तर प्रदेशमधून हिरोईन ड्रग्ज आणलं जात असल्याचंही समोर। डोंबिवलीमध्ये सिलेंडर गाड्यांमधून गॅसची चोरी। गॅस सिलेंडर चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। तर 9 ते 10 सिलेंडर चोरीची आरोपींकडून कबुली।